बुडालो ग अर्पिता, पार बुडालो मी. माझी शालिनी, देवा. अर्पिता आता काय करायचं ग? कुठून कुठून आणू पैसे? सगळ्या जगाच्या मदतीला धावलो मी, गुंतवणुकीचे सल्ले दिले आणि दिव्याखाली अंधारच राहिला ग. तो मुलगा मला भेटायला हवा, ज्याने मला पैसे गुंतवायला सांगितले. त्याच्या गोंड चेहऱ्याला भुललो ग मी, पण तो तर. शांत हा तुम्ही काका. हा तर समीरचा भाऊ आहे. जर मी सलील पर्यंत पोहोचू शकले असते तर कदाचित मला काहीतरी करता आलं असतं. पण आता तुम्ही पेशंट शालिनीचे रिलेटिव्ह ना? हो. हे बघा, आमच्याकडून ऑपरेशनची सगळी तयारी झाली. तुम्ही एकदा काउंटरला पैसे भरले ना की आपण पेशंटला लगेच ओटी मध्ये घेऊया. त्याआधी आम्हाला डॉक्टरांशी बोलता येईल का? हो, डॉक्टर इतक्यात येतीलच. ठीक आहे. काका, तुम्ही इथे बसा, मी आलेच. हा, मॅडम, ते ऑपरेशनचे पैसे भरायचे होते. ओके, पेशंटचं नाव सांगा. शालिनी घाग. ₹4 लाख भरावे लागतील. ऑपरेशन आहे ना आज? मॅडम, थोडा प्रॉब्लेम झालाय हो. पैसे जमा करायला आम्हाला थोडी मुदत हवी होती. ठरल्याप्रमाणे तुम्ही ऑपरेशन सुरू करता का? 1-2 दिवसांची जरी मुदत मिळाली ना तर मी पैसे जमा करू, प्लीज. नाही मॅडम, पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन नाही होऊ शकत. मॅडम, मी विनंती करते हो, प्लीज. काकूंचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. प्लीज बघा ना, काही होतंय का? काही दिवसांची मुदत मिळते का पैसे जमा करायला? ठीक आहे मॅडम, तुम्ही डॉक्टरांशी एकदा बोलून घ्या. मला तर आता दोन्ही बाजूने टेन्शन आलंय. इकडे पैशांची व्यवस्था झाली नाही, डॉक्टरने ऐकलं नाही तर काकूंचं ऑपरेशन कसं होणार? आणि तिकडे सलील अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड आहे. समीरला माहित तरी असेल का? आणि उघडकीस आलंय म्हणजे तो पकडला तर जाणारच. केवढी बदनामी. असं नाही व्हायला पाहिजे होतं. नाही, मला समीरनं हे कळवायलाच हवं. हा एकच मार्ग आहे. शिवाय कदाचित त्यातून काकांचे पैसे परत मिळतील. समीरना फोन लावायला हवा. आता तीच काहीतरी करू शकतील. अजूनही फोन बंद येतोय. यार, मोबाईल स्विच ऑफ झाला. नमस्कार व्याही, नमस्कार. कसं काय काम चालू आहे? व्यवस्थित? हा, ही आमच्याकडच्या पाहुण्यांची लिस्ट सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी. एवढी लोक? अहो, माझ्या थोरल्या मुलाचं लग्न आहे. ही कमीच आहेत. अहो, बोलवावीच लागतील. मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा अख्ख्या मुंबईला बोलवा, हो की नाही? अहो, गाजा वाजा होऊन देत. अहो, डंका वाजला पाहिजे सगळीकडे. राजश्री समीरच्या अगोबाई आली ग माझी. एकदम परफेक्ट बोललात हा तुम्ही. इट हॅज टू बी टॉक ऑफ द टाउन. बर,
हे बिल. कसलं? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला मी मिठाई ऑर्डर केली होती अच्छा. मुंबईच्या नंबर 1 मिठाईवाल्याकडे. त्याचं हे बिल. लगेच पेमेंट करून टाका. 12,000. अहो कमीच आहेत. माझ्या हातात असतं ना तर अख्खं दुकान खरेदी केलं असतं. अहो सुवर्ण मिठाई आहे, सो तोंडात घातलं ना लगेच विरघळतं. खाल्लेस कधी? काय? नाही म्हणजे राजसी आणि समीरचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे गंमत आहे काय? अगदी थाटात व्हायला हवं. ऑफकोर्स पप्पा. पप्पा मला पार्लरला जायचंय. गिव्ह मी सम मनी नाव. अरे पार्लरला जातेस? पुढच्या वेळेस मी पण येईन ना. शुअर. आपण फेशियल करूया. येस. ओके बाय 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 बाय. फीड लागेल आता मला फोन करून करून. हे बघा, ऑपरेशनची सगळी तयारी झाली आहे. थोड्याच वेळात आपण पेशंटला आतमध्ये घेऊ. डॉक्टर एक प्रॉब्लेम झालाय हो. ते काकांच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स ना त्यांनी एका चिटफंडमध्ये गुंतवल्या होत्या आणि ते सगळे लोक फ्रॉड निघाले हो. आम्हाला पण आता सकाळी आम्ही त्या चिटफंडच्या ऑफिसमध्ये गेलो ना तेव्हाच कळलं आम्हाला सुद्धा. त्यामुळे एवढी मोठी रक्कम एकत्र जमा नाही करता येणार हो आम्हाला. त्यामुळे एक रिक्वेस्ट होते, आम्ही म्हणजे विनंती करतो, आम्ही प्लीज ठरल्याप्रमाणे तुम्ही ऑपरेशन सुरू करू शकता का? आम्ही लवकरात लवकर पैसे जमा करू. प्लीज बघा ना काही करता येते का? एक मार्ग आहे. काय? तुमच्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे, त्यामुळे आपण त्यांना 2 दिवस मेडिकेशनवर ठेवून त्यांचं ऑपरेशन थोडं पुढे ढकलू शकतो. आणि काय ह्युमॅनिटी बेसिसवर मी त्यांच्या हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे तो मिनिममवर आणू शकतो. पण तोपर्यंत तुम्ही पैशाची व्यवस्था केलीच पाहिजे. काय आहे ना, त्याहून पुढे ऑपरेशन ढकलणं त्यामध्ये खूप रिस्क आहे. हो हो डॉक्टर, आणि थँक्यू. तुम्ही एवढं केलं तर आमच्यासाठी एवढी खूप आहे. ओके थँक्यू. अर्पिता, काका 2 दिवसात पैसे कुठून आणायचे ग? ते तर पैसे घेऊन पळून गेले. काय करायचं? तुम्ही आधी शांत व्हा बघू. आणि काका तुमचा कष्टाचा पैसा आहे, असंच कोणी येऊन तुम्हाला लुबाडू नाही शकत. हा, आणि डॉक्टर काय बोलले आता? त्यांनी मुदत दिली आपल्याला पैसे जमा करायला, आणि काकूंची तब्येत सुद्धा स्टेबल आहे, हो की नाही? मग आधी आपण त्यासाठी बाप्पाचे आभार मानूया. हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता काकूंजवळ थांबा आणि त्यांना या प्रॉब्लेम बद्दल काही सांगू नका. हा, आपण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. गरज पडली तर पोलिसांचीही मदत घेऊ. हा काका, तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत आणि काकू सुद्धा लवकरच बऱ्या होऊन घरी येणार आहेत. हा, समीर काय बोललेत? बी पॉझिटिव्ह. आपण सगळे पॉझिटिव्ह राहूया, सगळं छान होईल. तुम्ही आता शांत व्हा आणि तिथे बसा. मी आलेच. मी तुम्हाला धीर दिला खरा, पण हे सगळं कसं होणार आहे मलाच कळत नाहीये. खूप मोठा फ्रॉड आहे हा. 2 दिवसात पैसे हातात येणं मुश्किल दिसतंय. समीरच काहीतरी मार्ग काढतील आता यातून नेहमीप्रमाणे, पण त्यांचा तर फोनच लागत नाहीये. ते बिल. हा, कसं आहे निलंबरी बाई? काय आईजीच्या जीवावर बाईजी उधार नको, आणि उधारीची श्रीमंती जास्त मिरवायची नसते. मग करून टाका ना आम्हाला खरखुरचं श्रीमंत. कसं आहे, तुमच्या पाहुण्यांसमोर भावकीसमोर तुमचा जावई तुमच्या तोला मुलाचा वाटला पाहिजे की नाही? मग आमची राहती खोली माझ्या समीरच्या नावावर करून टाका असं तुम्हीच म्हणाला होतात. लगेच अंमलात आणा. लग्नानंतर हे सगळं माझ्या मुलीच्याच नावावर होणार आहे ना? मग ते मिळवायची इतकी घाई का? का माझ्यावर विश्वास नाही? अहो काय बोलताय?
व्याहींवर विश्वास नाही हो, पाप लागेल, नरकात जाईन मी. तुमच्यावर खूप विश्वास आहे हो, पण जनरीत काय करणार त्याला. मी एक गोष्ट मनापासून सांगू का तुम्हाला, म्हणजे बघा, तुम्हाला नाही वाटत तुमच्या मुलीने तुमच्या जावयाच्या हक्काच्या घरात प्रवेश करावा असं मला वाटतं. काय आहे, मुलीचा मान सन्मान सगळं आता तुमच्या हातात आहे. ठीक आहे, ठीक आहे. सुपारी फोडण्याच्या दिवशी नवऱ्या मुलाला काहीतरी भेट द्यायची असते. आहेर म्हणून समीरच्या नावावर खोलीची कागदपत्र कर, चालेल? आत्ता कसं आत्ता वाटतंय तुम्ही खरे खुरे व्याही. अरे उप्स, फोन इथे विसरले. आली ग माझी लक्ष्मी आली. सोन पावलांनी माझ्या घरी येणार, सुख समृद्धी आणणार, माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. बस याला आता कोणाची नजर न लागो. अर्पिता, आता काय करायचं ग? कुठून आणू पैसे? सगळ्या जगाच्या मदतीला धावलो मी, गुंतवणुकीचे सल्ले दिले आणि दिव्याखाली अंधारच राहिला ग. तो मुलगा मला भेटायला हवा, ज्याने मला पैसे गुंतवायला सांगितले. त्याच्या गोंड चेहऱ्याला भुललो ग मी. आयुष्यभराची कमाई सगळी त्याने घेऊन गेले हो. तो मुलगा तोच एजंट आहे. त्याच्या सांगण्यावरनं मी या चिटफंड मध्ये पैसे गुंतवले होते का? मी आले तर दी काकूंचं ऑपरेशन झालं, बऱ्यात त्या? हो म्हणजे स्टेबल आहेत, पण त्यांचं ऑपरेशन अगं पोस्टपोन झालं. ओ बट होईल, डोंट वरी, डॉक्टर सांगतील तसं होईल. बाय द वे, सगळ्यात आधी आजचं रिपोर्टिंग करते मी. सगळे टिफिन्स वेळेवर पोहोचवलेत. आणि हा, तुझ्या काही कस्टमर्सना तुझं लग्न ठरल्याचं कळलं, सो त्यांनी तुला कॉंग्रॅच्युलेशन सांगितलंय. अँड 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 लग्नाच्या पिरियड मध्ये डबे बंद राहणार आहेत का असं सुद्धा विचारले त्यांनी. सो दी, काय झालं, लक्ष कुठे? इतकं बडबडते मी, का सिरियस आहेस? काकू होतील बऱ्या. काकू स्टेबल आहेत, पण अगं त्यांचं ऑपरेशन पोस्टपोन झालंय. काकूंचं ऑपरेशन मेडिकल कारणांमुळे नाही, पैशांमुळे पोस्टपोन झालंय. अगं पण तुम्ही आज ते गेला होतात ना चिटफंड ऑफिस मध्ये. अगं तिथेच सगळी गडबड झाली. ते चिटफंडवाले ना फ्रॉड निघाले ग, आणि विमा काकांचे सगळे पैसे बुडाले त्यात. काय? हळू. सॉरी सॉरी. हो अगं, ते चिटफंडवाले फ्रॉड निघाले. बिचारे विमा काका खूप खचलेत ग ते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घोटाळ्यात समीरचा धाकटा भाऊ सलील तो इन्व्हॉल्ड आहे. व्हॉट? समीरचा भाऊ इन्व्हॉल्व आहे या स्कॅम मध्ये? हो. सॉरी 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 कशाला? अभ्यास करतेस ना, चांगला अभ्यास करा, चांगली मार्क पाडायची. हो काकू. पूजा, मस्त साडी आहे का? हे तुला साखर हवी होती ना, थांब दी तिकडे पाठवते. आज कुठे दिवस उजळला ग? हो मग आज काकू माझ्याशी पण चांगले बोलल्या. नाही. काय हो, भूक लागली? शिरा करू का? आत्ता करून आणते. ते खाली पडलं ते उचल. काय पडलंय? तुझं थोबाड. आई का दिदे, भरल्या घरात तोंड पाडून असतेस. मी इतकी चांगली बातमी आणली आणि तू बघ, तुझं तोंड वाकडं. होणारच ना आई वाकडं. तू ना त्या सलीला उगाच डोक्यावर बसवून ठेवलाय. असा मोठा बिझनेसमॅन झालाय तो, एक शब्द ऐकून घेत नाही. एखादा प्रश्न विचारला तर केवढा ऍटिट्यूड दाखवतो माहितीये. मी त्याला फक्त एवढंच विचारायला गेले होते की तू कशाला विचारायला जातेस? तुला तुझ्या आयुष्यात दुडबुड केलेली चालते का? नाही ना.
तू तुझ्या घरी जा असं म्हटलं तशी मांजरीसारखी फसकन अंगावर येतेस. काय आई तू बोल बोल तू पण बोल हा. पण तुझं ठीक आहे ना, तू आई आहेस, त्याचं काय, तू लहान आहे की नाही माझ्यापेक्षा. त्याला हे असं बोललेलं बरं दिसतं का? तो मला म्हणाला की तू आश्रित आहेस, इथे आमच्या जीवावर जगतेस. हे असं बोलणं झालं का आई? आणि तू कधीच त्याला काही बोलत नाही. गप ग, किती किरकिर किरकिर करतेस. हे बघ माझा ना मूड इतका मस्त आहे, त्याची वाट लावू नको. तुझं रडगाणं नाही ऐकायचंय मला. तू त्याला सांगून ठेव की हे घर माझं पण आहे. तुझं? अगं समीरच हे घर आता आलं ग माझं. गप बस. माझं शहाणं पोरग आलं. राजकुमार आहे. तुला फक्त तुलाच माझं मन कळतं आणि माझ्या आनंदामुळे तुला आनंद होतो. म्हणून प्रत्येक चांगली गोष्ट ना मी याला सांगते. काय झालं रे तुला? एवढं घाम काय आलाय तुला? हा हा काय झालं? अरे काय झालं? कोण काय बोललं का? अरे हे बघ तू टेन्शन घेऊ नको. आता मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याने तुझा मूड आवडणार आहे. तुला माहितीये मी कुठून येते? भडकमकराकडून. अरे भडकमकर ही खोली समीरच्या नावावर करणार आहे. समीरच्या नावावर खोली म्हणजे राजूचीच मालकीण. ती लगेच माझी हकलपट्टी करेल. तेव्हा तू पण कॅलेंडर मधली डेट बघून ठेवा आता. कशाला तुझे दिवस फिरणार आहेत आता. बी रेडी फॉर द ब्लास्ट, कारण मी इथेच येणार आहे राहायला. निक्की अगं त्या ऑफिसच्या बाहेर ना खूप गर्दी होती. खूप लोक आले होते का आपले पैसे घ्यायला. आणि ते फ्रॉड, ते चिटफंडवाले त्या ऑफिसला कुलूप मारून गायब. आपल्या भीमा काकांसारख्या खूप लोकांना फसवलंय त्यांनी. त्यांची अवस्था बघवत नव्हती ग मला. किती आशेने पैसे गुंतवलेले माहिती सगळ्या लोकांनी, अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून. कोणाकडे लग्न आहे, कोणी घर घेत आहे. आपल्याला पण तर ऑपरेशनसाठी पैसा लागणार होता ना. खूप रडत होती ग ती माणसं, आक्रोश करत होती माहिती आहे. ऑब्व्हियस आहे नदी, मेहनत करून कमवलेत पैसे. तू पोलिसांना इन्फॉर्म केलंस? ती नाही केलंस तर काकांचे पैसे कसे परत मिळणार? निक्की तू विसरतेस का? ह्या सगळ्यात समीरचा भाऊ सामील आहे. विमा काकांनी त्याच्याकडे बोट दाखवलं ना, तेव्हा मी गेले त्याच्या मागे. त्याला गाठायचा प्रयत्न केला पण तो निसटला माझ्या हातून. अगं हो मला माहितीये त्याचं चुकलंय, त्यात काहीच शंका नाही. म्हणजे खरं तर मी पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे, पण असलं काही करण्याआधी ना मला समीरशी बोलायचंय. त्यांच्या कानावर हे सगळं घालायचंय. एक मित्र म्हणून ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. एकदा समीरनं हे सगळं सांगून टाकलं ना मी की ते या सगळ्याची शहानिशा करतील. सलीलशी बोलून खरं खोटं काय ते ठरवतील. आणि मला खात्री आहे समीर त्याला पाठीशी नाही घालणार. तसे ते तत्वाचे पक्के आहेत. चूक ते चूक. ज्या लोकांचं नुकसान झालंय ना ते त्यांच्याबरोबर अन्याय नाही होऊ देणार. यू आर राईट. पण तू कधी सांगणार आहेस समीरला? अगं हे कळलंय तेव्हापासून मी त्यांना फोन लावायचा प्रयत्न करते, त्यांचा फोनच नाही लागत आहे. मी रिलॅक्स, नेटवर्क नसेल. तू परत एकदा ट्राय कर. अगं मी खूपदा फोन लावलाय त्यांना, नाही लागत आहे. लागतोय? हे बघ परत स्विच ऑफ लागतोय. हो आहे की ना जबरदस्त न्यूज. अरे आज ना उद्या हे रिडेव्हलपमेंटला जाईल. मोठं घर, मोठं एरिया, मोठी खिडकी, पैसाच पैसा. आणि तुझा बिझनेस पण एकदम जोमात चालू आहे की नाही? सगळं आपोआप होतंय. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. अरे नशीब उजळलं आपलं सगळ्यांचं. अरे काय झालं तुला बरं वाटत नाहीये का? हा अरे मी एवढी जबरदस्त न्यूज सांगितली आणि तुझा चेहरा बघ कसा खाली पडलाय. एरवी तर नीलू करून मागे पुढे करत असतोस. आज काय झालं तुला? का तुला पण तुझ्या बहिणीची हवा लागली? काय रे इतकी चांगली न्यूज आहे, अशी उभी राहून नाही नाचून साजरी केली पाहिजे. अरे बचाव रे बचाव.
सलील देशमाने. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? काय झालं? चिटफंडच्या नावाखाली लोकांचे पैसे हडप करून त्यांना लुबाडल्याचा आरोप आहे याच्यावर. आणि त्याच संदर्भात त्याला अटक करायला आलोय. अहो नाही नाही साहेब, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. माझा मुलगा असलं काही करणार नाही. अहो, त्याने काय केलंय आणि काय नाही हे सगळं नंतर. साहेब काही वॉरंट वगैरे आहे का नाही तुमच्याकडे? कदम, सगळी नाटकं बंद कर आणि गपचूप गाडीत बस. चाल. साहेब, तुमच्याकडे काही पुरावा आहे का त्याच्या विरोधात? म्हणजे तुमच्याकडे काही पुरावा आहे? रेसर तक्रार आहे याच्या विरोधात आमच्याकडे. पुराव्याचं म्हणाल तर सापडेलच. कदम, येस सर. झडती घ्या घराची. चला काका बाजूला. चला चला. काही नाहीये तिथे. कोण घेऊन वर चढला? अहो काय सरकार ताई बाजूला. अहो, हळूहळू ते फुटेल ना. मला माझं काम करू द्या. अहो नाही सापडणार तुम्ही. साहेब काय तिथे? साहेब हे चिटफंडचे फॉर्म आणि आय कार्ड मिळाले. समीर प्लीज प्लीज फोन उचला. आपल्याला लवकरात लवकर बोलायला पाहिजे.